नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेतले जे वाहतुकीचे नियम असतात ते काय असतात. कारण तुम्हाला माहिती की भारतामध्ये किती ट्रॅफिकची सध्या समस्या चालू आहे. पुण्या मुंबईला किती जास्त ट्रॅफिक वाढते, किती जास्त लोक गाड्या घेत आहे तर म्हटलं का तुम्हाला ह्यावेळेस मी अमेरिकेतले ट्रॅफिक रूल्स समजवू आणि अशा कोणत्या गोष्टी की इथे एवढी वाहतुकीची प्रॉपर व्यवस्था आणि जास्त ट्रॅफिक होत नाही. अमेरिकेत पण ट्रॅफिक होते मित्रांनो, पण इथले जे नियम असतात ते एवढे कडक असतात आणि जेवढे इथे जे पोलीस यंत्रणा असते तेवढी टाईट असते. त्याच्यामुळे इथे सिटी जी प्लॅनिंग असते ती चांगली असल्यामुळे ट्रॅफिक जास्त होत नाही. तर म्हटलं चला ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली की अमेरिकेतले असे काही ट्रॅफिक नियम की जे भारतापेक्षा थोडे वेगळे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईबचं बटन दाबा, सो दॅट आपली यूट्यूबची फॅमिली मोठी होईल आणि मी तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन अमेरिकेच्या गमती जमती घेऊन येऊ शकेल. तर मित्रांनो, पहिली जी गोष्ट आहे जी मी नोटीस केली ती म्हणजे इकडच्या ज्या गाड्या असतात मित्रांनो, 4 व्हीलर, तिथे लेफ्ट साईड ड्रायव्हिंग असते. जे स्टेअरिंग असते ते लेफ्ट साईडला असतं. तसं इंडियामध्ये जर तुम्ही बघशाल तर राईट साईडला स्टेअरिंग असतं, पण इथे लेफ्ट साईड ड्रायव्हिंग असते. तर ती एक गोष्ट मला जाणवली की ही थोडी इंडियापेक्षा वेगळी आहे. नंतर दुसरी जी गोष्ट आहे मित्रांनो, जो वाहतुकीचा नियम जो खूप जास्त पाळला जातो अमेरिकेत, तो म्हणजे की इथे खूप मोठे मोठे रस्ते असतात, 4 लेन, 5 लेन, 6 लेनचे. तर तुम्हाला लेन फॉलो करावीच लागते. तर जसं आपल्याकडे तुम्ही बघितलं की जेव्हा मन करेल तेव्हा लेन तोडता, विदाउट इंडिकेटर सुद्धा तुम्ही लेन चेंज करता. तसं अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेत तुम्हाला एक लेन फॉलो करावीच लागते आणि जर दुसऱ्या लेनला जर शिफ्ट व्हायचं असेल तर तुम्हाला इंडिकेटर देऊन मग तुम्ही शिफ्ट होऊ शकता. जर तुम्हाला पोलिसांनी बघितलं तर तुम्हाला दंड बसू शकतो. नाही कॅमेरा सुद्धा असतात की जिथे तुम्हाला तुमच्या घरापर्यंत घरपोच तुम्हाला तिकीट ते पोहोचवता. सो हा एक डिफरन्स मला जाणवला की लेन यू हॅव टू फॉलो द लेन्स. मित्रांनो, दुसरा जो डिफरन्स आहे की जो नियम आहे अमेरिकेतला ट्रॅफिकचा, तो म्हणजे की तुम्हाला इथे स्पीड लिमिट फॉलो करावाच लागतं. जसं की तुम्ही जर हायवेवर ड्रायव्हिंग करत असाल अमेरिकेत हायवेवर, तर तिथे 70 ते 75 माइल्स पर आवरचा स्पीड असतो, MPH. आणि ते जर तुम्ही छोट्या सिटीमध्ये ड्रायव्हिंग करत असाल तर 30 ते 35 डिपेंड करतं की तो एरिया कोणता आहे. जर शाळेचा जर अवतीभोवती जर शाळा असेल, लहान मुलं असेल तर तिथे 10-15 MPH पण स्पीड असू शकतो. नाही तर काही काही ठिकाणी तुम्हाला गाडी एकदम स्लो करावं लागते, नाही तर स्टॉप पण व्हावं लागतं काही ठिकाणी. तर ती एक गोष्ट आहे की ते स्पीड फॉलो करता म्हणजे करताच. आणि जर नाही केलं तर यांच्याकडे एवढे असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅमेरे असतात, पोलीस यंत्रणा, एवढी जास्त पेट्रोलिंग इथे होत असते. तर ते तुम्हाला लगेच पुलवर करणार, तुमच्या मागे गाडी सायरन वाजवून तुम्हाला स्टॉप करणार आणि तुम्हाला ते लगेच तिकीट देणार. तर हेच की ते स्पीड लिमिट जास्तच फॉलो करतात, की जी खूप चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे खूखूप जास्त ट्रॅफिकचे नियम पण पाळले जातात. नंतर मित्रांनो, पुढची गोष्ट जी मी एकदम अशी गमतीशीर जी ऑब्झर्व केली, अमेरिकेत तुम्ही कोणत्या पण मोठ्या सिटीज जा, शिकागो, न्यूयॉर्क, किती पण मोठ्या सिटीज जा, तुम्हाला जास्त हॉर्न नाही ऐकू येणार. ते जर तुम्ही आपल्याकडे जर मोठ्या शहरामध्ये गेले, मुंबई, पुणे, एवढं डोकं आउट होऊन जातं. जेव्हा पण मी भारतात येतो, इंडियात येतो, तर सर्वात जास्त तर माझं डोकं नॉईज पोल्युशननेच होतं की एवढं जास्त हॉर्न वाजवता. तसं अमेरिकेत हॉर्न वाजवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट समजता. जर तुम्ही काहीतरी खूप वेगळे म्हणजे भलतीच गाडी चालवताय, कट मारताय, काही करताय, तर तुम्हाला हॉर्न बसतो. नाही तर नॉर्मली इथे हॉर्न वाजवायला अलाउड नाहीये. जर काहीतरी खूप इमर्जन्सी असेल, नाही तर काहीतरी काहीतरी घडणार आहे, तर तेव्हाच तुम्हाला समोरचा हॉर्न देतो. आणि ते खूप काय म्हणता ना, इथिकल मानलं जातं की कोणी जर तुम्हाला हॉर्न दिला तर ते इगोवर घेतात लोक. तर ही एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की ते जास्त हॉर्न वाजवायला अजिबात अलाउड नाहीये. नंतर पुढची गोष्ट आहे मित्रांनो, इथे स्टॉप साईन खूप जास्त असतात. त्याचं कारण असं आहे की इथे जे पेडेस्ट्रियन असतात, जे पादचारी असतात, जे वॉक करतात रस्त्यांवर, त्यांना खूप जास्त महत्त्व दिलं असतं. कारण आपल्याकडे कसं ज्याच्याकडे गाडी तो राजा असतो, बाकीचे रस्त्यावर फिरणारे त्यांना एकदम गरीब समजतात. पण तसं इथे उलट आहे. इथे जे रस्त्याने चालतं त्यांना खूप जास्त राजासारखं ट्रीट केलं जातं आणि जे गाडी चालवतो त्यांना एकदम असं शांततेत गरीबासारखं गाडी चालवावं लागते. आणि जिथे पण स्टॉप सिग्नल असतो, तर इथे असं स्टॉप नावाचा एक बोर्ड असतो, तुम्ही इथे बघू शकता. तर तिथे जर स्टॉप सिग्नल असेल तर तुम्हाला तिथे गाडी थांबवावं लागते, इकडे तिकडे बघावं लागतं, मगच तुम्हाला गाडी तुम्ही पास करू शकता.
जर तुम्ही जर ते नियम मोडले तर फॉर शुअर तुम्हाला एकदम कडक कारवाई तुमच्यावर करण्यात येते. नंतर मित्रांनो पुढची गोष्ट जी मी ऑब्झर्व केली ती म्हणजे की ते प्रत्येक सिग्नलवर 99% कॅमेरा असता म्हणजे असताच. आता आपल्याकडे भारतात पण पुण्याला पण किती मोठ्या ठिकाणी मुंबईला कॅमेरे बसवण्यात आले, पण इथे प्रत्येक छोट्या छोट्या सिग्नलला कॅमेरा असतात. कारण इथे असं काही नाही की कोणी पोलीस असेल तरच मग हळू चालवता. इथे प्रत्येक जण नियमांचं पालन करताच, कारण त्यांना माहिती की जरी नाही केलं तर बाबा कॅमेराने तिकीट काढून तुमच्या घरपोच येणार म्हणजे येणार. आणि इथल्या लोकांमध्ये मी ऑब्झर्व केलं मित्रांनो, भले की इथे पोलीस प्रशासन असो वा नसो, यांच्यामध्ये स्वतःमध्ये एवढे शिस्त असते, एक म्हणताना इटिकेट्स मॅनर्स असतात की ते स्वतःहूनच असं काय म्हणताना कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीच गोष्ट करत नाही, की जी मला खूप भारी वाटते. जसं की आपण पण म्हणतो कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, तर ही गोष्ट अमेरिकन लोक खूप जास्त फॉलो करतात. नंतर पुढची गोष्ट मित्रांनो, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला की माझ्या घराजवळच एक सिग्नल होता. मला ऍक्च्युली तिथे माहित नव्हतं की स्पीड लिमिट किती होता, तर तिथे ऑलमोस्ट 40चा स्पीड लिमिट होता. नंतर पुढची गोष्ट अशी मित्रांनो की इथे पोलिसांना खूप जास्त इज्जत द्यावी लागते. त्यांच्यासोबत तुम्ही आर्ग्युमेंट नाही करू शकत. समजा तुम्ही एखादा नियम मोडला राईट, आणि तुमच्या मागे जर कोणी पोलीस आला, तर इथे सिस्टीम कशी असते की तुम्ही समजा नियम मोडला राईट, तर तुमच्या मागे पोलीस गाडी लागते. त्यांचे जे वरती लाईट्स असतात ना ते सायरन वाजायला लागतात. मग तुम्हाला तुमची गाडी साईडला लावावी लागते आणि तो पोलीस तुमच्या विंडोच्या इथे येणार. तुम्ही गाडीमध्येच बसायचं, तो येणार, तुम्हाला विचारणार, तुमचं लायसन घेणार, तुमचं रजिस्ट्रेशन घेणार, नंतर इन्शुरन्स घेणार आणि तो सांगणार की तुम्ही काय गुन्हा केलाय, काय तुमच्याकडून चूक झाली. त्यानुसार मग तो परत त्याच्या गाडीत जाणार पोलिसाच्या, आणि त्याच्याकडे एक मशीन असतो, लॅपटॉप असतो, तर त्याच्यातून तो तिकीट जनरेट करणार आणि ते तुम्हाला देणार. आणि तुम्ही जर त्याची हुज्जत घालायचा प्रयत्न केला त्याच्याकडे राईट्स असतात की तो तुम्हाला अरेस्ट पण करू शकतो. आणि ते तिकीट जे देता ते तुम्हाला कोर्टमध्ये जाऊन तिथे हाजीर होऊन तुम्हाला ते पे करावं लागतं. नाही तर तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता. पण जर तुम्ही त्याशी जर काही हुज्जत घ्यायचा प्रयत्न केला, कारण ते पैसे ते गव्हर्नमेंटला जातात, ते असं नाही की आपल्याकडे कसे पोलीस पैसे खातात, त्या टाईपचं इथे काहीच होत नाही. तर ती एक गोष्ट खूप भारी वाटली की मला इथे पोलिसांसोबत तुम्हाला एकदम शिस्तीतच वागावं लागतं. जर काही नाटकं केले तर तुमचा मग बँड वाजू शकते. पुढची गोष्ट मित्रांनो मी ऑब्झर्व केली इथल्या अमेरिकेतल्या हायवेजवर, की इथे प्रत्येक ठिकाणी काही अंतरावर रेस्ट एरिया असतात. तर रेस्ट एरिया म्हणजे काय असतं की जे पण लाँग पल्ल्याला जे ट्रक ड्रायव्हर असतात, नंतर जे पण आपण समजा कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, नाही तर एकदम लांब ठिकाणी जर ड्राईव्ह करत असू, तर तिथे एक जागा असते, तिथे रेस्टरूम असतं, वॉशरूम असतं, नंतर चिल मारायला जागा असते. आपल्याकडे जे ढाबे असतात तसं इथे रेस्टरूम नावाचा एरिया असतो की जो खूप भारी असतो, की जे तुम्ही गाडी पण लावू शकता, सेफमध्ये तुम्ही झोपू पण शकता. तर ही एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, इथे रेस्ट एरियाज खूप जास्त असतात. पुढची एक गंमत मी मित्रांनो शेअर करतो की आपल्याकडे कसं भाऊ दादा काय नंबर प्लेट लावता राईट, तसं अमेरिकेमध्ये सुद्धा अलाउड आहे मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता की इथे प्रत्येक नागरिकाला, कोणता पण जो ड्रायव्हर असेल त्याला आपल्या मनाप्रमाणे नंबर प्लेट लावायचा अधिकार असतो. मग ते आपल्याकडे जे पण आता जे भारतीय राहतात, तर ते तर पाटील झालं, खूप वेगवेगळ्या एकदम फनी नंबर प्लेट पण लावतात. तर ती एक गोष्ट मला खूप भारी वाटली की अमेरिकेत सुद्धा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पाटील लावू शकता. तर हाच एक डिफरन्स नाही सांगता येणार, ऍक्च्युली ही सिमिलॅरिटी आहे की इंडियात पण असं होतं आणि US मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मनासारख्या पाट्या लावू शकता गाडीला. पण फक्त इथे मित्रांनो आपल्याकडे कसं जे मागचे जी मिरर असते राईट, ते तुम्ही कोणाचा फोटो लावू शकता, नाही तर काही पण डेकोरेशन, नंतर जे राजकारणी असतात ते करू शकता. तर तसं अमेरिकेत नाही चालत मित्रांनो. इथले जे विंडो असतं, जे मागच्या झालं पुढच्या, ते एकदम क्लीन ठेवावं लागतं. तिथे तुम्हाला काहीच लिहावं नाही लागत. इव्हन ब्लॅक मिरर पण इथं अलाउड नाही आहे. नंतर पुढची गोष्ट मित्रांनो मी जे ऑब्झर्व केली, म्हणजे इथे ड्रायव्हिंग करतो, तर ती म्हणजे की इथे म्हणजे असं यांच्यामध्ये ना अशी कॉम्पिटिशन नसतं, इगो क्लॅशेस नसतं कधीच की मी पुढे जाईल की तू पुढे जा. इव्हन समजा मध्ये जर जागा असेल राईट, आणि मला जर का मध्ये टाकायची गाडी, तर मागच्या स्टॉप करणार हायवेवर आणि तुम्हाला जाऊ देणार. तर ही गोष्ट मी इंडियात बघितली की त्यांचं माहित नाही काय माइंडसेट असतो इंडियाला, की एक इगो क्लॅश असतो की तू मध्ये टाकतो का मी मध्ये टाकतो गाडी. तर इथे तेवढी गोष्ट खूप भारी असते मित्रांनो की अमेरिकेत, की म्हणजे एक म्हणता ना एक माणूस की नाही, पण एक इथिक्स असतं की चला बाबा याला जाऊ द्या, याला जर जायचंय पुढे. तर ही एक गोष्ट मला खूप भारी वाटली की फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, आणि जर एखाद्याला खरंच अर्जंट असेल तर तुम्ही लेनमध्ये सुद्धा गाडी टाकू शकता. आणि इथे ओव्हर स्पीडिंग त्या टाईपचं पण काही होत नाही मोस्टली. तर हेच काही मित्रांनो मला नियम शेअर करायचे होते की म्हटलं अमेरिकेत असं काय वेगळे ट्रॅफिक नियम असतात. आणि खूप सारे आपल्या सबस्क्रायबरने विचारलं होतं की इथल्या ड्रायव्हिंगबद्दल सांग, कसं असतं काय असतं. तर म्हटलं चला यावर मी डिटेल माहिती देतो. आणि पुढचं मला असं बोलायचं मित्रांनो की आता
आजच्या काळामध्ये इंडियामध्ये मुंबई झालं, पुण्याला झालं की एवढे ट्रॅफिक वाढते, जो तो की सर्व लोन देतात, त्यामुळे जो तो उठसूट गाडी घेतोय आणि त्या मानाने सिटी प्लॅनिंग काहीच नाही मित्रांनो. तर अमेरिकेत सुद्धा खूप साऱ्या गाड्या आहे. लाईक प्रत्येक फॅमिली मागे एक गाडी असते म्हणजे असतेच. आणि अमेरिकेमध्ये मोस्टली टू व्हीलर कोणीच वापरत नाही, कारण इथले वातावरण एवढं हार्श असतं, इथे एवढा जास्त बर्फ पडतो, खूप जास्त थंडी पडते, खूप कडाक्याचं ऊन असतं. त्यामुळे एक्स्ट्रीम वेदरमुळे इथे कोणी टू व्हीलर वापरत नाही, मोस्टली फोर व्हीलरच वापरता. पण हेच की इथे एवढं असून सुद्धा कसं काही यांच्याकडे एवढी ट्रॅफिक होत नाही. और त्याचं मागचं कारण हेच आहे मित्रांनो, की इथे नियम खूप जास्त फॉलो केले जातात आणि त्या मानाने यांचे जे सिटी प्लॅनिंग असतं तर ते एकदम प्रॉपर असतं, की नाही कोणी राजकारणी पैसे खात नाही, काही होत नाही, करप्शन होत नाही जास्त. त्यामुळे त्यांना सिटी प्लॅनिंग करायला पण चांगला म्हणजे त्यांचं ते डोकं वापरतं आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस एवढे उपलब्ध आहेत की त्यामुळे ते प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट झालं, सिटी मॅनेजमेंट झालं, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट झालं, त्याच्यामध्ये ते पैसा इन्व्हेस्ट करता, हायवेज मोठे मोठे बनवता, रस्ते चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यामुळे इथे एवढी जास्त ट्रॅफिक होत नाही मित्रांनो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथल्या लोकांमध्ये खूप जास्त मॅनर्स असतात की कसे फॉलो केले पाहिजे. त्यामुळे मी पण पुढे जाईल, माझा देश पण पुढे जाईल, ती एक मानसिकता असते. त्या उलट जर मी भारतात बघितलं तर तुम्हाला तर माहिती राजकारणाचं काय चालू आहे, किती पैसा खाणं चालू आहे. नंतर सिटी प्लॅनिंग काहीच नाही आहे, रस्त्यामध्ये एवढे खड्डे, कोणी खड्ड्याचं काम लवकर करत नाही. तुम्ही पुण्याचं एक्झाम्पल घ्या, किती सारे रस्त्यांमध्ये खड्डे असतात. लाईक खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजत नाही. तर हेच आहे की आपला भारत देश पण बदलू शकतो, मोठ्या मोठ्या सिटीज पण इम्प्रूव्ह होऊ शकतात. पण हेच की पहिली गोष्ट तर आपली मानसिकता बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटनी पण इनिशिएटिव्ह घेणं खूप इम्पॉर्टंट, की रस्ते चांगले करणं, नंतर सिटी प्लॅनिंग चांगलं करणं. तर ट्रॅफिक म्हणजे की फक्त काय म्हणतात गाड्यांमुळे नाही होत, इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. माझं वैयक्तिक असं मत आहे की प्रॉपर जर प्लॅनिंग केलं आणि जिथे पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरू शकतो आपण, तर ते जर वापरणं वाढवलं आणि त्यामुळे जर गाड्या पण जर कमी झाल्या तर त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक कमी होऊ शकते. तर हाच या ब्लॉगमध्ये मला एक्झॅक्टली सांगायचं आहे तुम्हाला, की ट्रॅफिकबद्दल झालं, नियम झालं, रस्ते झालं, तर या गोष्टी अमेरिकेत आहे. आणि मला ह्या ब्लॉगमध्ये असं नाही दाखवायचं की अमेरिका खूप भारी, खूप कौतुक सांगायचं, जस्ट मला एक इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे. त्याचा नियम असा आहे की समजा तुमची गाडी चालली आहे, ठीक आहे, तर समजा सिग्नल रेड आहे तरी सुद्धा तुम्ही फ्री राईड घेऊ शकता. फक्त रूल असा आहे की तुम्हाला इकडे तिकडे गाड्या बघावं लागतात. जर कोणी नसेल आणि सिग्नल रेड जरी असेल तरी तुम्ही फ्री राईड घेऊ शकता. तर हा एक नियम मी ऑब्झर्व केला की इंडियात तुम्हाला लाईक फ्री राईड घेता येत नाही. रेड सिग्नल असेल तर तुम्हाला सिग्नलला थांबावंच लागतं. अमेरिकेने मला हा डिफरन्स जाणवला. तर मित्रांनो इथे तुम्हाला सीट बेल्ट कंपल्सरी लावावाच लागतो. आणि जर तुम्ही नाही लावला, तुम्हाला जर पकडलं तर फॉर शुअर तो फाईन बसतो म्हणजे बसतो. आणि पुढची गोष्ट म्हणजे की समजा तुमची फोर व्हीलर राईट, तर तुम्ही पुढे एक जण बसू शकता आणि मागे मॅक्झिमम 3 जण बनवू शकता. तर त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही बसवले तर ते 100% अलाउड नसतं. जर पकडलं तर फॉर शुअर फाईन लावणार. तर हा एक मी डिफरन्स बघितला की लाईक आपल्याकडे गाडी असेल तर किती पण कोंबता, किती पण भरता, पण इथे लाईक जेवढे कॅपॅसिटी असेल तेवढेच तुम्ही बसू शकता. आणि सीट बेल्ट पुढच्याला मागच्याला सर्वांना लावा म्हणजे लावाच लागतो. आणि ड्रायव्हिंग सीटला तर कंपल्सरीच आहे. तर हा एक डिफरन्स मला जाणवला. तसंच मित्रांनो पुढचा एक नियम आहे की जो मी अमेरिकेत ऑब्झर्व केला, तो म्हणजे की समजा 4 रस्ते एकत्र जॉईन होत आहेत राईट, आणि जो इंटरसेक्शन असतो ना, तर तिथे काही ठिकाणी सिग्नल नसतात. पण मग तिथे रूल कसा फॉलो होतो की समजा 4 गाड्या तिथे आल्या करेक्ट, तर तिथे इल्ड म्हणून एक पाटी असते. तर त्याचा अर्थ काय होतो की जो पहिले येतो तो पहिले चालला जातो. म्हणजे समजा 4 गाड्या जर आल्या तर त्या 4ही गाड्या एकाच वेळेस एकमेकांना क्रॉस नाही करू शकत. 4ही गाड्या येतात आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ती गोष्ट असते की पहिले कोण आलं इथे बाबा, आणि जो पहिला आलाय तो पहिले जातो. नंतर मग जो सेकंड म्हणजे लाईक सेकंड वेळेस आलाय तर तो नंतर चालवतो, नंतर मग तिसरा, मग चौथा. तर ही गोष्ट मला खूप भारी वाटली की समजा अमेरिकेत काही ठिकाणी लाईक अमेरिकेच्या खेड्यात झालं, कुठे पण झालं, प्रत्येक ठिकाणी सिग्नल लावणं पॉसिबल नसतं. पण अशा ठिकाणी सुद्धा की एवढी शिस्त असते त्यांच्यामध्ये की जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस असते, की जो पहिला येईल तो पहिला जाईल. त्यामुळे होतं कसं की ट्रॅफिक पण एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट होतं आणि ट्रॅफिक जास्त होत नाही. तर हा एक नियम मी खूप भारी की मी जो बघितला की इंडियात नाही फॉलो होत. इंडियात कसं की कुठे सिग्नल नाही, जो आला काय गेला काय, जो पण काय म्हणता गाड्या टाकायचे ते प्रयत्न करता. तर ही एक गोष्ट मी डिफरन्स बघितला मित्रांनो अमेरिकेत. मित्रांनो लाईक वाहतुकीचा आणि ट्रॅफिकचा विषय निघालाच आहे.
तर मी तुम्हाला सांगतो की इथल्या रस्त्यांवर मित्रांनो अजिबात खड्डे नसतात. जर तुम्ही गावाच्या साईडला गेला लाईक तालुक्याच्या ठिकाणी नाही तर कुठेतरी, तर ते तुम्हाला खड्डे सापडतील. पण ते पण लगेच त्यांच्याकडे एवढी भारी सिस्टीम असते. समजा इथे कुठे जर काही असलं ना, लगेच कोणी जर कंप्लेंट केली तर लगेच पुढच्या 2 दिवसात ते रिपेअर पण लगेच करतात. तर मोस्टली ते खड्डे काही ठिकाणी असतात, कारण मी ज्या राज्यात राहतो तर तिथे बर्फ पडल्यामुळे मित्रांनो जेव्हा आपण विंटर संपतो तर थोडेफार खड्डे होतात. पण आपल्याकडे कसं पुणे मुंबईला लाईक म्हणजे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता ते समजत नाही. तर इथे त्यासारखं काही नसतं इथे, कारण सर्वात मेन गोष्ट तर म्हणजे करप्शन खूप इथे जास्त लाईक नाहीतच आहे, म्हणजे नाहीतच जमा आहे. तर इथे करप्शन अजिबात होत नाही आणि गव्हर्नमेंटला त्याची जबाबदारी माहिती असल्यामुळे इथे रस्त्याची क्वालिटी पण खूप चांगली असते. आणि जर कोणी कंप्लेंट केली तर लगेच त्याच्यावर ऍक्शन पण घेते, पोलीस झालं, गव्हर्नमेंट झालं. तर इथली सिटी प्लॅनिंग पण खूप भारी असते आणि इथे रस्त्याची साईज मोठी असल्यामुळे मित्रांनो इथे सिटी प्लॅनिंग पण एक मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे ट्रॅफिक जनरेट होते. जर तुम्ही पुण्याला पण बघितलं, असं नाही की पुण्याला रस्ते नाही आहे, इंडियाला पण रस्ते चांगले होत आहे. पण सर्वात जो मेन मुद्दा आहे की ज्याने ट्रॅफिक होते मित्रांनो, तो म्हणजे की आपली सिटी प्लॅनिंग खूप म्हणजे बकवास आहे. कुठे पण काही तयार होतंय कुठे इंडस्ट्री तयार होते, कुठं काय तयार होतं. तर त्याच्यामुळे प्रॉपर मॅनेजमेंट नसल्यामुळे मित्रांनो ट्रॅफिक होते. आणि त्यातल्यात आजकाल इंडियामध्ये गाड्या एवढ्या जास्त वाढत आहे, ते पण एक मेन कारण आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आजकाल लोक खूप कमी वापरतात. त्यामुळे पण सर्वात जास्त ट्रॅफिक व्हायचं ते एक मेन कारण आहे. तसं अमेरिकेत प्रत्येक घरात गाडी असते, पण इथे एवढा यांचा मोठा हा देश आहे त्यामुळे लोकसंख्या खूप कमी आहे. तर हे एक मेन कारण सुद्धा आहे की फक्त रस्ते नाही पण पॉप्युलेशन कमी असल्यामुळे मित्रांनो इथे ट्रॅफिक खूप जास्त कमी निर्माण होते. तर मित्रांनो कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असे कोणते ट्रॅफिक नियम आहे की जे आपल्याकडे आणि इथले तुम्हाला अजून वेगळे वाटतं ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, सो दॅट आपली युट्यूबची फॅमिली अजून अशी मोठी होत जाईल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.